तुमचं नव्याने स्वागत आहे आणि आज मी मस्तपैकी माहेरी आलेली माझ्या. तुम्हाला आता पुरं माहेरचं सुख काय खूप म्हणजे आपल्याला आईचं भेटतं मस्तपैकी आरामात बसायचं, कसलं टेन्शन नाही काही नाही, कारण सगळं आई करून देते म्हणून. पण मग आजचा ब्लॉग असा असणार आहे की मिनी ब्लॉग तो अपलोड होईलच की आज मी माहेरी आल्यानंतर काय काय केलं ते. पण आज मला मम्मीकडनं आहे ना शिकायचंय दाल बाटी कशी करायची नाही का. मी आता मला खूप आवडतं, म्हणजे खूप आवडते आणि मेन म्हणजे मम्मीच्या हातची दाल बाटी खूप आवडते. बाकी काही शब्दच नाही. तर मग मम्मीला मी बोललेली खूप दिवसापासून बोलत होती की ना मला दाल बाटी शिकव. मला इकडे यायला मग मला टाइम नव्हता. मग मी आता इकडं आलेली आहे तर मला मम्मी दाल बाटी कशी बनवायची ते मला सांगणार आहे आणि मी तशी कृती करत जाणार आहे. मी स्वतः करत जाणार आहे आणि मम्मी मला सांगत जाणार आहे, कारण मी स्वतः केल्याशिवाय मला आहे ना कळत नाही. तर बघूया आता पुढं ब्लॉग पण बघत राहा आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता मला पुढं. आता मी पण शिकते, तुम्ही पण शिका. आता मस्तपैकी धने पावडर घेतले, बडीशोप घेतलेली आहे. पावडर नाही, धने घेतलेले, त्याची पावडर करायची. ती मिक्सरमधून आता आपण वाटून घ्यायची. गव्हाचं पीठ आपण आहे ना चाळून घेतलेलं आहे. आता आपण त्यात आहे ना डाळीचं पीठ पण थोडं चाळून घेणार आहोत. डाळीचं पीठ चाळून झालेलं आहे आणि आता आपण आहे ना रवा चाळणार आहोत. आता आपण तिन्ही रवा, डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ आपण चाळून घेतलेलं आहोत. मीठ घेतलेलं आहे, मीठ आपण टाकणार आहोत. हळद टाकणार आहोत थोडीशी. मिरची पूड, नंतर गरम मसाला, ओवा आपण धने पावडर आणि बडीशेपचं आपण मिक्स करून घेतलेलं मिक्सर मधनं. थोडंसं जिरं घ्यायचं, ते टाकायचं. आपण आता ना दूध टाकणार आहोत. आता आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. दूध टाकलं आपण कारण नाही ना आपण मसाला बट्टी बनवणार
झाकण लावतो. भारी वाटतंय, मी पहिल्यांदा करते. मम्मीने पण थोडी हेल्प केली आज, तर मी तिच्याकडं शिकते. मम्मी कसं वाटतंय, जमतंय का मला? लाईट का बरं बंद केली? आता ते आपण शिजवलेलं वगैरे नाही का, हे करून घेतलेलं इडलीच्या भांड्यांमध्ये. तर आता आपण संध्याकाळची जी आम्ही सांगायचं विसरून गेली, आपण संध्याकाळची तयारी करत होती. आणि संध्याकाळी आपल्याला आता दाल बट्टी खायची नाही का, आणि बनवायची पूर्णपणे. तर मग आता झालेली संध्याकाळ सगळ्यांना आणि आता मेन म्हणजे ना, नेमकं आमच्यामध्ये एक चूक झाली आमच्याकडून, की आहे ना सोडा नाही का, तो सोडा टाकायचा राहिला. खायचा सोडा असतो तो पण टाकायचा, मग पीठ मळून घ्यायचं असतं. तर ते फक्त नोट डाऊन करून घ्या. आणि आता बघूया पुढं काय काय करतो. डाळ वगैरे पण बनवायची, ते तळून घ्यायचे बाटी वगैरे आणि खाऊ आपण मस्तपैकी. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. हे बघा मस्तपैकी आहे ना, हे झालेलं आहे, भाजी तयार झालेली आहे आपली. आणि ना मस्तपैकी मम्मी तळती. तळून आपण डाळ बनवणार आहे. डाळ बनवून झाल्यानंतर मस्तपैकी रेडी होईल आपली भाजी, आणि मग खाणार आहे. आणि अजून एक गोष्ट मम्मीने बनवलेली आहे, ती म्हणजे बघा तशी, कारण खूप भूक लागलेली आहे आणि आम्हाला डाळ भाजी थोडी उशिराने खायची आहे, म्हणून पाणीपुरी बनवलेली आहे. आता मस्तपैकी पाणीपुरी आम्ही खाणार आहोत. तुम्ही पण या खायला. कशी झालीये मम्मी? खाऊन बघितलं पप्पा, खाओ. कसं झाले? हो चलो गाईज, मी पण आता खाते मस्तपैकी. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल नक्की